गुड मॉर्निंग एंड नमस्कार. 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 आणि मी गेल्या वेळेस परत रिपीट होईल काही गोष्टी, पण कधी कधी काही गोष्टी रिपीट झाल्या तर त्या व्हॅल्युएबल असतात आणि रिपीट गोष्टींचं कन्व्हर्जन व्हॅल्यू ही फार काय असते, परफेक्ट असते, स्पेसिफिक असते. तर नमस्कार आणि ओंकार काय, नमस्कार आणि ओंकार हे दोन रिदम्स आहेत की ज्या तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुमचा परफॉर्मन्स वाढवतात. परफॉर्मन्समध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की जे माझ्या स्पीचमध्ये येतील म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही. पण आज या ठिकाणी विद्याप्रतिष्ठान आणि नॅक यांच्या माध्यमातून आज मला माझं वर्ल्ड एंटरप्रेन्योर्स डेच्या निमित्ताने मनोगत मांडण्यासाठी देशमुख सर, प्राध्यापक अडसूळ सर, निंबाळकर सर आणि इतर प्राध्यापक वर्ग यांनी मला निमंत्रित केलं. आणि त्या निमंत्रणाच्या वेळेस त्यांनी मला एक संदर्भ दिला की असं रिअल डेअरी आणि फॉर्च्यून डेअरीचे अध्यक्ष, चेअरमन, CMD श्री मनोजजी तुपे हे सुद्धा येणार आहे. तुपे साहेबांचं नाव ऐकल्यानंतर मला, कारण पहिल्यापासून आमचे बंधू विनायक काकडे आणि आम्ही व्यवसायाच्या निमित्ताने काही गोष्टी चर्चा करायचो, कारण इंटरॅक्टिव्ह इन्फॉर्मेशन शेअरिंग हा आमचा एक आवडता विषय आहे. तो पण मी थोडंसं सांगेन. तर त्यावेळेस तुपे साहेबांचं विषय निघायचा आणि त्यावर थोडीशी चर्चा व्हायची. आणि ही चर्चा होत असताना बऱ्याच बाबतीत मी क्युरियस होतो की मला आमची ओळख अशी एकमेकाला पाहण्याइतपत वगैरे मर्यादित होती, पण जी जास्त डीप सेन्सिटिव्ह मुवमेंट म्हणजे आयडेंटिफिकेशन व्हॅल्यूज म्हणतात ना, त्या मला जाणून घ्यायच्या होत्या. आणि मला वाटतं आज तुपे साहेबांनी त्यांच्याबद्दल जे वास्तविक सत्य सांगितलं आणि हे वास्तविक सत्य ऐकताना मी क्षणाक्षणाला विचार करत होतो की आज या ठिकाणी उपस्थित BBA, BCA, MBA, MCA चे विद्यार्थी जे आहेत की जे करिअर यशस्वी करण्यासाठी या विद्याप्रतिष्ठानच्या, देशमुख सरांच्या, अडसूळ सरांच्या, निंबाळकर सरांच्या आणि इतर प्राध्यापक यांच्या माध्यमातून जे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी त्यांचं मार्गदर्शनाचं अत्यंत प्रेरणादायी होतं. जोरदार त्यांच्यासाठी काय काय असतं, आपली स्वतःच एक ग्रास्पिंग पॉवर असते आणि ह्या ग्रास्पिंग पॉवरला एक स्वतःला एक मर्यादा असतात ना. किती वेळ ऐकायचं, काय काय ऐकायचं आणि त्यात मी पण काहीतरी विचार करायचा, माझ्या जबाबदाऱ्या. त्यातनं रोज घरातून सकाळी काहीतरी संध्याकाळी फोन येणार, फोनवर दुसरा काय विषय असणार, काय अभ्यास कसा चाललाय, हे सर्व रिसीव्ह करत असताना ती रिसीव्ह पॉवर असते, त्यालाही मर्यादा आहे. तुम्ही रेडी आहात ना ऐकायला? म्हणजे मर्यादांच्या पलीकडे जाऊन थोडंसं ऐकायचं तुम्हाला, करेक्ट? नाही, नेहमीप्रमाणे आपण थोडंसं रिफ्रेश होऊया. रिफ्रेश होण्यासाठी मी नेहमी म्हणतो की सेल्फ रिअलाइज्ड मोटिवेशन पॉवर प्रत्येकाकडे आहे ना. बरं, आता ज्यांना बाहेर जायचंय ना त्यांनी आत्ताच जा, परत आत बाहेर करू नका. काय असेल तर आता एक 5 मिनिटाचा टॉलरन्स तुम्हाला आहे, की तेवढ्यात तुम्ही बाहेर जाऊन या, कारण बराच वेळ तुम्ही बसलेला आहात वगैरे. तर तो स्कोप एकदाच घ्या, मग परत काही जागेवरून प्लीज उठू नका. जरी काही ठिकाणी तुम्हाला वाटलं की बाबा हे काहीतरीच बोलतायत सर्व, पण तरी थोडं माझ्यासाठी ऐका. बरोबर आहे ना? माझ्यासाठी ऐका. एक संवेदनशील मानवतेचा विषय येतो. तर आपण एक थोडंसं रिदम घेऊया, थोडंसं रिफ्रेश करूया स्वतःला. स्वतःची ग्रास्पिंग पॉवर इम्प्रूव्ह करण्यासाठी थोडंसं एक प्रयोग करूया आपल्यावर. एक आपण छोटीशी प्रार्थना, गेल्या वेळी तुम्ही
कारण मला ते ऐनवेळी मी उभा राहिलो होतो आणि 10 मिनिटात मी आय हॅव शेअर विथ यू समथिंग. तर आपण थोडंसं सिस्टमॅटिक चाललं मी मला तो किती वेळ दिला म्हणजे तेवढा वेळ मी तुमच्याशी बोलेन, मी 10 तास वगैरे बोलेन तुमच्याशी. तर सर्वांनी आहे त्या ठिकाणी मस्त रिलॅक्स व्हा. पहिल्यांदा झाले रिलॅक्स, रिलॅक्स झाले म्हणजे बघा मस्त व्हेरी नाईस, एकदम रिलॅक्स व्हा. आळस द्या, एकदम असं पूर्ण हे करा. ताट उभा, ताट बसा, ताट बसा सर्वांनी. ताट बसून सर्वांनी डोळे मिटा. मी बघणार आहे डोळे उघडे मिळतील, कारण मीच थोडासा डोळे उघडे परिस्थिती बघणार. ताट बसले, एक जण ताट बसले नाही. फक्त मला 1-2 मिनिटं फॉलो करायचे आहे. सुरुवातीला आपण 5 वेळा दीर्घ श्वास घेणार आहे. श्वासाचं महत्व सुद्धा मी सांगणार तुम्हाला. 5 वेळा दीर्घ श्वास. पाच वेळा ओंकार. नमो निसर्ग देवता. निसर्ग देवता, मी प्रथम तुला वंदन करतो. माझी प्रार्थना तू स्वीकार कर. आज आम्हाला आमच्या कर्मयोग पूर्तीसाठी सद्बुद्धी दे, शक्ती दे, युक्ती दे. सकारात्मक विचार व सकारात्मक पाहण्याची दिव्य दृष्टी दे. सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी काम करीत असताना हे निसर्ग देवता, माझ्या सहकारी मित्र बांधवांना सद्बुद्धी दे, शक्ती दे, युक्ती दे. हे निसर्ग देवता, आजच्या दिवसात कर्म आणि धर्म या दोन्ही गोष्टींचा समतोल सांभाळ कर्तृत्वाला संधी दे. 2 मिनिट, 1 मिनिट रिलॅक्स. शुभम भवतु. सर्वांनी हात एकमेकावर डोळ्यावर पाम घेऊन. आय थिंक वी हॅव जनरेटेड पॉवर फॉर आवर सेल्फ. बरोबर. मगाशी मी म्हणालो ना की सेल्फ रिअलाइज मोटिवेशन पॉवर ती काय असते त्याचा फील तुम्हाला तक्षणभर आला असेल. आणि ही तुमची जी पॉवर आहे ती तुमच्या स्वतःसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि ही पॉवर तुमच्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. मगाशी देशमुख सरांनी बरेच मुद्दे एका यशस्वी एंटरप्रेनरसाठी आवश्यक असणारे बरेच संदर्भ तुमच्यासमोर शेअर केले, रेफरन्सेस दिलेले आहेत. या सगळ्या गोष्टी अचीव होण्यासाठी त्याला एक चांगला कार्यक्षम परफॉर्मन्स मिळण्यासाठी लागते ती म्हणजे सेल्फ रिअलाइज मोटिवेशन पॉवर. सेल्फ रिअलाइज मोटिवेशन पॉवरचा अर्थ असा आहे की तुम्हाला तो सेन्स असतो, तुम्हाला ते अंडरस्टँडिंग असतं. माझ्या कॅपॅसिटीज काय ते फक्त तुम्हालाच तुमच्या माहिती असतं, कुणालाही माहीत नसतं. आई बाबांनाही नाही आणि कुणालाच नाही. कारण मी नेहमी म्हणतो, मी थोडासा संदर्भ घेत मी माझ्या वैयक्तिक लाईफ जर्नीवर थोडंसं येतोय, पण थोडंसं तुम्हाला इम्पॉर्टंट फॅक्ट्स थोडंसं शेअर करावं असं म्हणतो. तर याच्यामध्ये कसं असतं
मी नेहमी म्हणजे क्युरियस असतो आणि ऑलवेज आय एम थिंकिंग समथिंग डिफरंट वे, क्रिटिकल थिंकिंग पाहिजे थोडंसं आणि थोडंसं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग सुद्धा पाहिजे, पण विथ रेफरन्स टू आवर कॅपॅसिटीज. म्हणजे माझ्या मर्यादा मला माहिती असताना मी काय विचार केला पाहिजे हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे. बरोबर आहे, समजते ना? करेक्ट. उत्स्फूर्त प्रतिसाद दिला धन्यवाद. म्हणजे तुमचे कॉन्सन्ट्रेशन, तुमचं फोकस या क्षणाला खूप महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. त्यामुळे मला जबाबदारी मी तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या की ज्याचा तुम्हाला वैयक्तिक तुमच्या जीवनामध्ये फायदा झाला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये फायदा होण्याची माध्यमं कोणती आहेत काय, जसं आता एक प्रेरणास्थान म्हणून आपण तुपे साहेबांना डोळ्यासमोर धरलेलं आहे. या क्षणाला तुम्हाला दुसरा विचार करायचा नाही. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या आज संस्थेने तुमच्यासाठी तुमच्या रुटीन सिलेबस शिवाय सुद्धा आमच्यासारख्या व्यक्तींना बोलवून तुम्हाला काही मार्गदर्शन करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. जसं मी देशमुख सरांशी पण आता मी त्यांच्या केबिन मध्ये बोलत होतो, तर त्यांनी मुलांसाठी काय विचार करतायत, कसा विचार करतायत हे ऐकल्यानंतर धन्य झालो. अशा पद्धतीचे जर प्राचार्य या संस्थेला तुमच्या प्रगतीचा विचार करून काही निर्णय घेत असतील, काही स्ट्रॅटेजीज ठरवत असतील, काही पॉलिसीज ठरवत असतील, रिअली ग्रेट. यू आर ऑल आर ब्लेस्ड फॉर दॅट. तर या अशा सिच्युएशनला, परिस्थितीमध्ये तुमच्या सेल्फ मोटिवेशनचं रिअलायझेशन बघितलं तर त्याच्यामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला थोड्याशा संदर्भाने बोलणार आहे. तत्पूर्वी मी आता माझी ओळख तुम्हाला सांगतो. मगाशी मिस बर्गे, फर्स्ट नाव दिव्या बर्गे, तिने खूप साध्या आणि सहज, मला असं वाटलं की तिचा तो कंटेंट आहे तो घ्यायला पाहिजे. बरं का, आपल्याला सुद्धा त्यातनं काही गोष्टी अजून ज्या अपूर्ण आहेत त्या पूर्ण करण्यासाठीची संधी आहे. कदाचित सगळ्याच पूर्ण नाही प्रोसेसमध्ये, पण त्या प्रोसेस मधल्या गोष्टींना पाव मिळण्यासाठी तो कंटेंट फार व्हॅल्युएबल वाटतो मला. तो तिचंही या ठिकाणी मी मुद्दाम आभारी आहे त्या तिच्या रिप्लायबद्दल, हे ज्या पद्धतीने तिने रिप्रेझेंट केलं मला. तर मित्रांनो, मी सुरेंद्र अरविंद काकडे. माझं लहानपण संपूर्ण वालचंदनगरला गेलं. वालचंदनगरला आम्ही कॉलनीमध्ये राहत होतो. छोट्याशा 2 खोल्या होत्या. वालचंदनगरला वडील नोकरीला होते. लहानपणापासून खऱ्या अर्थाने ना जात, ना धर्म, ना पक्ष, ना कोणाचा झेंडा हाती घेता. किती छान आयडेंटिटी आहे. जात, धर्म, पक्ष, कोणाचा झेंडा हाती न घेता मस्त बालपण एन्जॉय करायचं. सर्व जाती धर्माच्या विचारांच्या मित्रांमध्ये वावरायचं, त्यांच्या घरात जायचं. उमऱ्याला उमरा लागून असायचा, छोटीशी विटांची भिंत असायची, इकडचा आवाज इकडे यायचा, इकडचा आवाज इकडे. म्हणजे असं काही मर्यादा हेच नव्हतं, कुठल्या लक्ष्मण रेषाच नव्हती दिली जायची. तर अशा या लहानपणीच्या या वातावरणात आम्ही लहानाचं मोठं होत गेलो. लहानाचं मोठं होत घेत जात असताना वाचनाला 10वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं हे नीट माहीत नव्हतं. वडिलांना फक्त नोकरी करून, कारण वाचनाची परिस्थिती अशी होती की आम्हाला भाडं नव्हतं, आम्हाला वीज बिल नव्हती, आम्हाला पाणी बिल नव्हतं. दर महिन्यात जो पगार आहे त्याच्यातनं काटकसर करून कोणाला उधार उसने पैसे न देता आपलं कसं व्यवस्थित भागवायचं ही मानसिकता असणाऱ्या कुटुंबामध्ये आम्ही लहानाचं मोठं राहतो. म्हणजे इथं व्यावसायिक मानसिकता होती का? बिलकुल नाही. नोकरी करताना आता ही माझी नोकरी आहे, आता तू कॉलेज करशील, चर्चा काय असायची, कॉलेज करशील, कॉलेज झाल्यानंतर बहिणींची लग्न महत्वाचे, माझा प्रॉव्हिडंट पण जो मिळेल त्यातनंच मग बहिणींचे लग्न झाल्यानंतर जे राहतील त्याप्रमाणे मग मी तुझं ओन कॉन्ट्रिब्युशन फ्लॅटसाठी पैसे भरेल, मग तू तिथं सेटल होशील वगैरे ही मानसिकता. अशा मानसिकतेचं हे कुटुंब आणि या कुटुंबामध्ये आम्ही पण त्या प्रवासात त्या पद्धतीचाच विचार करत होतो. परंतु परमेश्वर जसं मगाशी आडसूळ सरांनी आपण विचार केला की ट्रान्सफॉर्मेशन हा एक फॅक्टर आहे तुमच्या जीवनामध्ये. एक परिवर्तनीय क्षण असतो तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये. बघा तुम्ही इकडे
कधीही लक्षात ठेवा, आज तुम्ही लक्षात ठेवा की यस, ट्रान्सफॉर्मेशन इज देअर. आणि तो परिवर्तनीय क्षण म्हणजे एक ट्विस्ट असतो तुमच्या जीवनातला, आणि त्याला निमित्त कुणीतरी केलेलं मोटिवेशनचा एखादा शब्द असतो, एखादा वाक्य असतो, किंवा एखादा अनुभव असतो. बरोबर आहे? यस, ट्रान्सफॉर्मेशन शक्य आहे. तुम्ही सगळे कॉन्फिडंट आहात की परिवर्तन शक्य आहे? कारण आजपर्यंत तुम्ही एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आता प्रवेश केलेला आहे, एआयच्या युगात प्रवेश केलेला आहे. अशा वेळेस तुमच्याकडे चॅट जीपीटीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात संदर्भ मिळालेले आहेत. खऱ्या अर्थाने आता तुम्ही एका वेगळ्या ट्रॅकवर आहात. आम्हाला इंटरनेट हा विषय सुद्धा नव्हता, आम्हाला जगात कुठं काय चाललंय हे सुद्धा माहित नव्हतं. त्यावेळेस तुम्हाला जगातल्या कानाकोपऱ्यात काय चाललंय, मिसाईल कुठनं कुठं कसं उठतंय, कुठं काय करतंय हे सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळेल. ट्रम्प काय बोलतात, पुतिन काय बोलतात, झेलेन्स्की काय बोलतोय, काय विचार करतोय, इथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टींचे संदर्भ माहिती. बाकी देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, आपल्या आजूबाजूला गावात काय चाललंय, तालुक्यात काय चाललंय हे सुद्धा समजते. सहज जाता तुमचं शिक्षण घेत असताना तुमच्या कुटुंबातल्या चर्चेची माध्यमं बदललेली आहे. पूर्वी आमच्या कुटुंबामध्ये चर्चा, मी मगाशी सांगितलं तशा चर्चा मर्यादित असायच्या. त्यांचं एकच वाक्य असेल की कधी आम्ही व्यवसायाचा विचार केला, म्हणजे विषय मांडला, तर त्यांचं एकच वाक्य आहे, हो आपल्याला काय माहिती, आम्हाला तो त्याचा अनुभव नाही, तू ठरवायचं काय करायचंय आणि तुला शेवटी कळतं चांगलं काय वाईट काय, म्हणजे शेवटी वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. आणि त्यांची चुकी नाही, साहजिक आहे, त्यांना त्याचा अनुभवच नसेल तर त्यांनी तरी काय सांगावं. अशी ही परिस्थिती आहे. पण आज तुमच्या कुटुंबांमध्ये या परिवर्तनीय गोष्टी होणाऱ्या विचारांची चर्चा होते की नाही? अगदी 100%. बऱ्याच जणांच्या मनात पॉझिटिव्हली आले, म्हणजे तुम्हाला रिअलाइज झालं की काय नेमकं आता कुटुंबामध्ये काय होतं, मी काय करतोय, देशमुख सरांनी काय या पद्धतीच्या संधी उपलब्ध केलेल्या आहेत, हे तुपे साहेबांनी कशा पद्धतीने आता हे यशस्वी केलेलं आहे, आणि काकडेचं काय फिलॉसॉफी सांगताय, पण ते स्वतः कोण आहे, काय करतात, त्याच्याबद्दलची क्युरिओसिटी तुम्हाला तयार झालेली, आणि त्याला रिप्लाय म्हणून मी आता तुम्हाला या गोष्टी सांगतोय. मित्रांनो, मग माझं सुरुवातीला 10वी झाल्यानंतर काय करायचं म्हणून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमाला ऍडमिशन घेतली. डिप्लोमा मेकॅनिकल करत असताना, मेकॅनिकल डिप्लोमा करत असताना मी पहिल्या वर्षी फेल झालो. सांगताना या क्षणाला थोडंसं, कारण तुम्ही सगळे ब्रिलियंट आहात, तुम्ही मेरिटमध्ये मुला. फेल झालं म्हणजे मी मेरिटमध्येच ऍडमिशन घेतली होती, पण फेल का झालो याचं परीक्षण मी केलं त्यावेळेस, आणि नंतर सलग 2 वर्ष मी त्या कॉलेजमध्ये आउट ऑफ, म्हणजे काय म्हणतात, बेस्ट आउटगोईंग स्टुडंट होतो. 2 वर्ष फर्स्ट. ट्रान्सफॉर्मेशन ट्विस्टचा भाग आहे. When you realize yourself, yes, I can do something different, when I will think differently. तर हा जो तुमचा इनिशिएटिव्ह अप्रोच असेल ना प्रॉपर, तर मला असं वाटतं की येस, क्वाईट पॉसिबिलिटीज आर देयर. तर तसं झाल्यानंतर मग मी परत वाड्याला गेले इंजिनिअरिंगला. मग तिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्येच मी पुढे हे केलं. मग नंतर मी कायनेटिक इंजिनिअरिंगमध्ये जॉब घेतला, कारण त्या दरम्यान मी म्हणजे दोन्ही वेळेस कॉलेजला मी GS होतो. हा GS होणं म्हणजे काय असतं, तुम्ही तुमचा स्वतःचं एज्युकेशन करिअर पाथ कॅरी करत असताना तुम्ही जगाकडे पाहण्याचा तुमचा जो दृष्टिकोन असतो, जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो, प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. काही जणांना चष्मा नसतो, काही जणांना चष्मा असतो, चष्म्याच्या माध्यमातून पाहण्याचा दृष्टिकोन असतो. बरोबर आहे? येस, दृष्टिकोन इज दृष्टिकोन, इट्स अ कॉमन. तर या दृष्टिकोनाच्या माध्यमातून, या फ्रेममधून तुम्ही स्वतःला रिअलाइज करत असताना त्यावेळेस 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. सामाजिक जबाबदारीचं भान प्रत्येकाला आहे, परंतु त्याला थोडासा वेळ देण्यासाठीचं माध्यम स्वीकारून आणि ते माध्यम त्या माध्यमातून काम करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. आणि तो सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग, ते सेन्स ऑफ इनिशिएटिव्ह हा असावा लागतो, आणि तो त्यावेळेस माझ्याकडं होता असं मला आज वाटतेच आहे. आणि तेव्हापासून आहे की
मग मी त्यावेळेस कॉलेजमध्ये जे काही उपक्रम चालायचे, काही ऍक्टिव्हिटीज चालायच्या, त्या ऍक्टिव्हिटीजला मग मी स्वतः, त्याला काय पैसे लागत नाही, तू किती मोठा आहे, तू किती मोठ्या बापाचा आहे, काही विषय नाही. फक्त तुमची स्वतःची रिच अँड रॉयल आयडेंटिटी इव्हॅल्युएट्स. लक्षात ठेवा, काय श्रीमंती तुमची आहे ना, ही तुमच्या दिल और दिमाग में आहे. आणि तुमचा अप्रोच, ॲटिट्यूड आणि तुमची मदत करण्याची भावना. एखादा राजा का असतो, तो प्रजेची काळजी घेत असतो, म्हणून तो राजा असतो. त्या प्रजेला तो न्याय देत असतो, त्या प्रजेच्या मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी तो प्रयत्न करत असतो. हीच भूमिका छोट्या लेवलला तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅरी करायचं ठरवलं तर तिथे श्रीमंती हा विषय येत नाही. त्यामुळं तुमच्या पर्सनल आयडेंटिकल व्हॅल्यूज खूप महत्वाच्या असतात. कायम लक्षात ठेवायचं. मी काही संदर्भ मुद्दे का शेअर करतो माहिती का, यातून तुम्ही ठरवायचं की तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन मुवमेंटमध्ये यशस्वी होण्यासाठी, प्रोग्रेसिव्ह अचिव्हमेंट करण्यासाठी तुम्हाला पुढे ट्विस्ट कसा आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅरी करा. पण येस, देअर इज, इट्स अ पॉसिबल. कारण हे वय, हे स्टेज, ही एज परत परत संधी नाही. जर मी तुमच्या वयात यायचं म्हणलं तर इट्स क्वाईट इम्पॉसिबल. आणि आता तुम्हाला ही संधी मिळते, हे तुमचं भाग्य, मी मगाशी सांगितलं. त्यामुळे प्रत्येक मुद्दा तुम्ही नोट करा. कारण मी तुमच्यापैकी काही जणांना या ठिकाणी बोलवून तुमच्याबरोबर 1 मिनिटाची चर्चा करणार. किती मिनिटाची? तुमचा प्रत्येकाचा आस्क इथं असणार, बरोबर आहे? तेव्हा तुम्ही मानसिक तयारी करा की सर कुणाला बोलवतील हे माहिती नाही, पण बोलवणार मी. अरे क्या बात, काय आहे तुझं नाव? काय तुझं नाव? आता उठून मस्त जोराचं. सुशांत सुशांतनी आता एक रिस्पॉन्स दिला मला. मी ज्याला म्हटलं ना त्याला, तर येऊन बोलायचं म्हणजे सगळं ना मी सांगितलं, त्याने म्हटलं येस हा अप्रोच होता, क्या बात, आय ॲप्रिशिएट करा. बस सुशांत, तर हा जो इनिशिएटिव्ह आहे तुमच्या सर्वांसाठी खूप व्हॅल्युएबल आहे. तुम्हाला चांगलं बोलता आलं, तुमचं व्हॉइस कल्चर तुम्ही डेव्हलप करता आला, जे मी आज जो बोलतोय ना त्याची पण एक हिस्ट्री आहे. म्हणजे मी एकदा कॉलेजमधून आलो, म्हणजे ती काय आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, म्हणजे आठवतच आहे ते बारामतीला रेल्वे होती, तिथून आम्ही नगरला होतो मी कॉलेजला, तिथून मग इथून रेल्वेने त्या जायचो आणि दौंडवरून मनमाड पॅसेंजर पकडून कॉलेज जायचं. तर त्यावेळेस मी वाचनालयाला बसने यायचो, त्यावेळेस एक खराई नाही, आमच्या कपड्यांना इस्त्री नसायची. त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, नुकत्याच नवीन प्लास्टिकच्या पिशव्या आल्या, त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गोळे करून भरायचे. आणि खोटं नाही सांगलं, ही फॅक्ट आहे, म्हणजे मला आता लाज वाटत नाहीये. ट्रॉट स्लीपर होते, ट्रॉट, TROT कंपनीची त्यावेळेस, आणि ट्रॉट स्लीपर घालून आम्ही तिथून यायचो. शूज मी दुसऱ्या वर्षी कॉलेजला असताना घेतले, तोपर्यंत शूज सुद्धा नव्हते. तर मग ती लाज नसायची आम्हाला, पण आमच्यासमोर काहीतरी वेगळं टार्गेट्स असेल काम करायचं हे त्याचं, म्हणजे असं काही स्वतः आपण किती, कारण त्याचं मार्गदर्शन नसायचं, तशी स्पर्धा नसायची, तशी माध्यमं आमच्या समोर नसायची, तशा इन्फॉर्मेशन समोर नसायच्या. आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जसं वाटेल तसं आम्ही कॅरी करायचो, स्वतः पण कॅरी करायचो. त्यावेळी एथिक्स खूप स्ट्रॉंग होते, विश्वास होता. आज तो कमी झाला असं कधी कधी वाटतं. त्याची पण काही कारण आहे, अर्थात ज्याचं त्याला माहिती, मी त्याच्यावर काही विस्तृत बोलण्यासाठी नाही आलो. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक करिअरमध्ये, तुमच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये तुम्हाला आवश्यक असणारी इन्फॉर्मेशन देण्याच्या उद्देशाने आहे. तर त्याप्रमाणे तुमच्यापैकी कुणाला तरी मी म्हणजे दोघांना तरी या ठिकाणी बोलवणार आहे, आणि फक्त मी 5 प्रश्न अशी सहज जात बरं का, काही कॉम्प्लिकेटेड काही नाही, आणि त्याची कशी पण उत्तर दिली तरी चालते, काही एक्झाम नाही. तर तेवढी तयारी घ्यावं लागते. काय तयार आहेत सगळे? यस, क्या बात आहे सर, एकदम जबरदस्त पॉवरफुल मोटिवेटर आहे सर्वजण. आणि बघा तुम्ही फ्युचरमध्ये तुम्ही 3-4 जणांची अपेक्षा केली, मी म्हणतो आज सगळीच्या सगळी उद्याची उद्देश आहे. एवढं पॉवरफुल फिलिंग्स आहेत, बरोबर आहे. आणि त्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे.
तर मग हे अशा पद्धतीने कॉलेज करत असताना, तिथे सामाजिक जबाबदारी घेत असताना, तिथला काही जबाबदारीचे काही क्लास CR वगैरे रिस्पॉन्सिबिलिटी घेत असताना पुढे जाऊन मी कायनेटिक इंजिनिअरिंगमध्ये जॉब केला. कायनेटिक इंजिनिअरिंगमध्ये जॉब करताना सुद्धा इंटरेस्टिंग फॅक्टर इज दॅट की मी वाडिया कॉलेजला असताना मी कॉलेज करत होतो त्यावेळेस मला असं वाटायचं त्यावेळेस त्याला हा आयुष्यात मिळालेला वेळ आहे, वेळ खूप महत्वाचा आहे. गेल्या वेळी मी बोललो होतो तुमच्या सर्वांची, हू इज द पार्टनर ऑफ फॉर युअर लाईफ जर्नी. लक्षात आहे ना? नाही का? बरं मी नंतर विचारेन. तर कायनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जाण्यापूर्वीचा क्षण मी तुम्हाला म्हणतो, मी कुष्ठवाड्यात होतो त्यावेळेस मला हे वाटायचं सगळं की आयुष्य एकदाच आहे. सुरेंद्र काकडे नावाचं आयुष्य एकदाच आहे. मग या एकदाच मिळालेल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण महत्वाचा आहे का? आहे. विषय साधे, कॉम्प्लिकेटेड नाही, सिंपल आहे, प्रत्येकासाठी एक कॉमन आहे. मग त्यावेळेस वाटायचं काहीतरी केलं पाहिजे परत परत. म्हणून मी त्यावेळेस मला आठवतंय मी नोकरी बघितली, जॉब बघितला आणि तो भोसरीला लांडेवाडीला तिथे जॉब होता. तिथून जाऊन येऊन करायचं. वाडियाच्या बाहेर आमचा बस स्टॉप असायचा, तिथून एक लढतवाडी, तिथं मेस, सकाळी गावात यायचं, मेस जेवायचं, बस पकडायची आणि जायचं ड्युटीवर. ज्यावेळेस सेकंड थर्ड शिफ्ट होती तेव्हा कॉलेज करायचं आणि जेव्हा फर्स्ट शिफ्ट असायची त्यावेळेस कॉलेजला बंक असायचं. त्यावेळेस माझ्यावर झालेली कारवाई, त्यावेळेस या देशपांडे आचार्य त्यांची भयंकर, म्हणजे ते काय मिराक्युलस लाईफ जर्नी होतं. आणि कदाचित तो लाईफ जर्नी आज नंतर तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप खूप उपयोगी पडतो. त्यामुळं यू डोंट वेस्ट द टाइम, ऑलवेज समथिंग मिराक्युलस काहीतरी लाईफ जर्नी असावा, पण एथिकल असावा, जसं मग सांगितलं निर्व्यसनी असावा लाईफ जर्नी, फार व्हॅल्युएबल गोष्ट आहे. तर मग हे करत असताना तिथं आमच्या बॉसला, म्हणजे आमचे जे पाटील म्हणून होते माझे, ही वॉज मॅनेजर होते आणि आम्ही किती, मला जस्ट म्हणजे अतिशय माझं वय किती होते, 19 वगैरे, 21-22, म्हणजे कॉलेजला होतं तेव्हा, 20-21 वय. तर त्यावेळेस त्या दिवशी एक दिवस नाईट शिफ्ट होती आणि मी लहान होतो म्हणून मला झोपायची संधी मिळायची 2-3 तास. म्हणजे बाकीचे म्हणायचे तू झोप दिलास काय कॉलेजला. आणि त्याच दिवशी नेमकी रेड पडली आमची, म्हणजे मॅनेजर आले आणि त्याचा जो ज्यांनी मला म्हटला होता तू झोप काय अडकत नाही, तो नेमका मॅनेजरच्या चेअरवर पाय वर करून झोपला होता. तो पकडला गेला, त्याच्यावर नोटीस आली, त्याला टर्मिनेट करून टाकलं. मला नाही केलं. नंतर साहेबांकडे गेलो, सर असं कसं काय बघ म्हणाले, त्याचं वय आणि तुझं वय मध्ये फरक आहे, त्याला समज आहे, तुला अजून म्हणजे इमॅच्युअर्ड आहेस, लहान आहेस अजून, पण ह्या गोष्टी लक्षात ठेव की पुढच्या वेळी काही गोष्टी जबाबदारी करायची. तर त्यांच्याच रिकमेंडेशनने मला कायनेटिक इंजिनिअरिंगमध्ये जॉब मिळाला. पुढचा मी माझं कॉलेज झाल्यानंतर अतिशय चांगला व्यवस्थित जॉब. मी आज तिथं परमनंट राहिलो असतो तर दुसऱ्या कंपन्यांमध्ये अगदी VP लेवलला सुद्धा जाणे, पण ते मी टूलरूम लावतो R&D आणि टूलरूम एक कनेक्टेड होतं त्यावेळेस. तर रिस्पॉन्सिबिलिटीज खूप चांगल्या होत्या, कारण मी कम्प्युटराइज मशीन्स सुपरवायझर होतो, CNC मशीन्समध्ये त्यावेळेस. आणि ते करताना माझ्या योगायोगाने माझ्या 2 पार्टनर, एक माझा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर रूम पार्टनर मिळाला. आणि मग तो बिझनेसमध्ये असं जर काही गोष्टी सांगायचा वगैरे मला क्युरियस, पण आपण मध्यमवर्गीय प्रॉव्हिडंट फंडावर वडिलांचं स्वप्न आणि भांडवलाचा विषय, तो भांडवला अभावी करायचं म्हणजे अवघड काम आहे. तर त्यावेळेस माझ्या आयुष्यातलं पहिलं फेल्युअर मी तुम्हाला सांगणार. पहिलं फेल्युअर असं होतं माझ्या आयुष्यातलं की मी असं सवय होती, त्यामुळं मी यंग जनरेशन ग्रुप एक तयार केला होता. म्हणजे इकडं ड्युटी करायची, मल्टीटास्किंग ऍक्टिव्हिटी करण्याची सवयच झाली, अंगवळणी पडली होती. ती मुंबईकरांना जशी सकाळी ट्रेनची सवय असते, धावपळीची सवय असते, तशी थोडीशी पडली. आता ती सवय जर तुम्ही केली तर ती सवयच तुमच्यासाठी आनंददायी असते, हे पण तेवढंच खरं. पण ती सवय असायला लागते, मल्टीटास्किंग ऍक्टिव्हिटी करण्याची, धावपळ करण्याची, पटापट कामं करायची, हालचाल ह्याच्या वेळी हे काम कर, त्याच्या वेळी ते काम कर, काय हरकत आहे. ही जर सवय झाली तर वाईट तर नाही, पण टाइम एनकॅश करणं तेवढी
किती मोठी अपॉर्च्युनिटी तुम्हाला. तर मग त्यावेळेस माझा असं डोक्यात विषय आला की आपण 50-100 मुलांना एकत्र घेऊया. म्हणून मी प्रत्येक शिकवतो, कारण धंदा करताना अडचणी येऊ नये ही मानसिकता असणारच, कारण भांडवल नाही आणि फेल्युअर गेल्यानंतर घरच्यांकडे ज्या मिळणाऱ्या त्याची व्हॅल्यूच वेगळी. मग काय करायचं, आणि मग ते नाही. मग त्या दरम्यान मी पहिला बिझनेस केला टी शर्ट्स आणून विकायला, टी शर्ट्स. तर त्यावेळेस मी मुंबईला गेलो. एक मित्र मला त्यासाठी जॉबला लागला होता मुंबईमध्ये, येतो त्याच्या मामाकडे राहत होता. मग मित्रला तिथून मग मला म्हणायचं, मग तिथून आम्ही गेलो वानखेडेला. तिथं त्या वानखेडे स्टेडियममध्ये हे होते, खाली गाड्या असतात, तिथं ते कोणीतरी ट्रेनिंग करत होतं. मग त्या इकडे गेलो, भेटतो, त्याच्याकडे टी शर्ट्स घेतले. मला आठवतं त्यावेळेस फर्स्ट टाइम ती परेल गाडी होती, अकलूज पर्यंत जायची ती मुंबई गाडी. त्या गाडीमध्ये आम्ही मागणं ते बॉक्स टाकले. मग तिथून म्हणजे त्या बॉक्स त्या परेलपर्यंत येईपर्यंत, मार्केट त्या रेल्वे स्टेशन पासून येईपर्यंत आम्ही स्वतः ते बॉक्स डोक्यावर आणलेले. मला तो दिवस अजूनही आठवतो. रिअली फंटास्टिक लाईफ जर्नी. आणि मग ते येऊन ते बॉक्स आम्ही मागणं ते टाकले. कारण बॉक्स कसं आहे, वर टाकायचं म्हटलं भिजले तर परत प्रॉब्लेम, कारण तो मला वाटतं तो हाच पिरियड होता गणपतीच्या ह्याच्यात. आणि मग ते तिथं पहाटे उतरून घेतले बॉक्स. तिथून मग ते बॉक्स, मग सायकल, मग वडिलांना बोलवलं. ती सायकल त्यावेळेस 2 व्हीलर 4 व्हीलर हा विषय नव्हता, म्हणजे ते स्वप्नच असायचं. ते 4 व्हीलरचा काही विषयच नव्हता, तो लांबचा विषय. मग ते सकाळी बॉक्स घेऊन गेलो. मग आता हे टी शर्ट आणल्यानंतर या टी शर्टवर आम्ही परत हे छापून घेतलं, यंग जनरेशनचा लोगो वगैरे, आणि सगळ्यांना अगदी मस्त सगळ्यांना पैसे घेऊन. आणि 8 दिवसानंतर फीडबॅक आला, टी शर्ट पाण्यातनं काढले की सगळे खराब व्हायचे. आणि मला ते त्यावेळी टेन्शन आलं, खूप टेन्शन. म्हणजे किती काय सांगेल तो विषय आजही ते कधी फील होतं. आणि त्यावेळी का तर हे पैसे मागणार मला, ही मुलं मला पैसे मागणार, याचंच टेन्शन होतं. आणि त्याप्रमाणे झालंच तसं, पैसे मागायला लागले. पण त्यातनं टेक्निकली मी एक मीटिंग घेतली आणि फॅक्ट सांगितल्या त्यांना. तर खोटं नाही, म्हणजे एकच मुलगा फक्त मला क्रिटिकल आला, पण बाकीच्या सर्व मुलांनी मला अत्यंत अंडरस्टँडिंगनी कॅरी केलं आणि कुणीच मला पैसे मागितले नाही. पण दॅट वॉज फेल्युअर बिकॉज आय हॅव नॉट अचिव्ड बिझनेस इन टू दॅट पॉईंट. मग तो एक मला पहिला मिळाला फेल्युअर. म्हणजे मग मला काय मेसेज मिळाला, घरनं धंदा आपलं काम नाही, नोकरी काय. हो साहजिक आहे ना, असाच फीडबॅक मिळाला ना. पण तरी सुद्धा कॉलेज नोकरी करत असताना, कायनेटिक इंजिनिअरिंगला नोकरी करत असताना विचारांचा सारखं कावर असेल. मी दुसरा बिझनेस केला, तो म्हणजे इराणचं युद्ध होतं त्या दरम्यान. तर त्यावेळेस पेट्रोलची अडचण होती आणि मग त्यावेळेस प्लग मिळायचा आणि तो ते स्पार्क इम्प्रूव्ह करायचं, ॲव्हरेज मिळायचं गाडीला. म्हणून मी ते मला मिळालेल्या पगारातनं 1200 रुपयाची मी खरेदी केली होती. मुंबईला जाऊन ते मटेरियल आणलं आणि दॅट वॉज माय फर्स्ट MBA. मी MBA एवढ्यासाठी म्हणतो की पिंपरीला त्यावेळेस एक गरवारे पेट्रोल पंप होता रोडला, हायवेला गरवारे पेट्रोल पंप होता. त्या PCMC ऑफिसच्या थोडं पुढे होतं, म्हणजे फिनोलेक्सच्या अपोजिट होतं. तर मी राहायला तिथं जवळ होतो. आणि मग मी एक टाय घेतला होता. तो टाय ब्रीफकेस होती एक, ती ब्रीफकेस सुद्धा जायला खोटं नाही म्हणलं, सेकंड हँडमध्ये घेतली होती. थोडासा क्रॅक झालाय म्हणून स्वस्तात मिळाली होती. ती 350 रुपयाला ब्रीफकेस मिळाली. त्या ब्रीफकेसमध्ये मग मी ते पेट्रोल सेवर युनिट घेतले आणि तिथं जायचो. आणि ते जे गरवारे पेट्रोल पंपाचा जो मला त्यांनी स्टॉल दिला होता, त्या स्टॉलला जेव्हा मी उभा राहिलो त्यावेळेस माझ्यासमोर सर्व भाषांची लोक यायला लागली. कारण त्या दरम्यान ते मासोलकर कॉलनी वगैरे अशा वेगळ्या कॉलनीज होत्या की जिथं मद्राशी वगैरे अशी लोक होती. आणि मग ते माझी हिंदीत बोलायला लागले. अहो, हिंदीची सुद्धा सवय नव्हती. हिंदी फ्लुएंटली बोलायचा विषयच नाही. आजही तुमच्यापैकी कितीतरी जणांना प्रश्न पडत असेल ते हिंदी कसं काय आपण फ्लुएंटली बोलायचं, बरोबर आहे ना. इंग्लिश अजून त्याचा पुढचा टप्पा आहे. पण त्या 3 महिन्यामध्ये जे मी शिकलो त्याच्या तो माझा ट्रान्सफॉर्मेशन ट्विस्ट होता. फक्त यामध्ये एकच शिकलो, सक्सेस गोज टू दोज हू डेअर अँड ऍक्ट. जसं मग त्यांनी सांगितलं,
आता हे काम आपण करायचं का काय नाही, पण काहीतरी डोक्यात अशी भावना की काय ना काहीतरी समथिंग आपण इंटू माय लाईफ. आणि मग मी ते हे करून ती सुरुवात केली. आणि त्या 3 महिन्यात ज्या ज्या वेगवेगळ्या लोकांशी मी कॉन्फिडेंटली बोललो ना, त्याचा परिणाम असा झाला की मी छानपैकी बोलायला शिकलो, माणसं पडताळायला शिकलो, सेल कसा करायचा हे शिकलो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की MBA एज्युकेशन घेणं आणि MBA झाल्यानंतर व्यावसायिक अनुभव घेणं आणि त्यानंतर तुमची प्रगती करणं खूप मोठं अंतर आहे. आणि ते मोठं अंतर जर तुम्हाला मिनिमाइज करायचं असेल तर तुम्हाला अप्रोच इम्प्रूव्ह करावा लागेल, तुम्हाला इनिशिएटिव्ह डेव्हलप करावा लागेल. आणि मगाशी मी म्हटलं तुमच्याकडे डेअरिंग, धाडस खूप महत्वाचं आहे, ते डेव्हलप करावं लागेल. आणि मग मी तिथून 3 महिने झाले, त्या दरम्यान माझं मन लागलं, कारण हे फ्युचर होऊ शकत नाही असं मला लक्षात आलं. तेवढे जजमेंट येतं, प्रत्येकाला तो सेन्स असतो, काय चांगलं काय वाईट हे कळतं, व्हॉट इज फ्युचर हे सुद्धा कळतं. फक्त त्याच्यावरची इंटेन्सिटी फोकस थोडासा वाढवावा लागतो, अल्लड राहून जमत नाही. कारण मी जेव्हा नेहमी विचार करतो ना, आज परिस्थिती बरं का आव्हानात्मक आहे. मी थोडंसं तुम्हाला अपॉर्च्युनिटी म्हणून मी काही मुद्दाम सांगणार आहे गोष्टी. आज तुम्ही सगळे एज्युकेशन घेताय, मग गेलेला पण विचारतो, आजही मी मुद्दाम विचारतो, तुमचे पालक आहेत ना, सगळे पालक, ते त्याच्यासाठी जबाबदार आहे की ज्या तुम्ही या चेअरवर आहे. इथे या ऑडिटोरियममध्ये AC मध्ये बसून तुम्ही एज्युकेशन घेताय. अगदी साध्या भाषेत पालक हा तुमचा जबाबदार आहे, आई बाबा तुमची जबाबदार आहे. आता शेतकऱ्यांची मुलं असणारी किती मुलं आहेत, हात वर करा, की ज्याच्या घरामध्ये थोडीफार शेती आहे. 80% पेक्षा जास्त मुलं आहेत शेतकऱ्यांची मुलं. सर आव्हान आहे. मी मगाशी सांगितलं एक शेतकरी धर्म काय असतो तो 2 मिनिटात मी सांगतो. शेतकरी धर्म म्हणजे खऱ्या अर्थाने शिफारसीशिवाय, लाचारीशिवाय स्वयंकर्तृत्वाने स्वावलंबी जीवन जगणारा कर्मयोगी, तो आहे तो हा शेतकरी. आणि हा शेतकरी धर्म आहे ना, तो सांभाळून तुमच्या गरजा लक्षात घेऊन तुमच्या फीची प्रोव्हिजन करणारा हा शेतकरी जेव्हा बाजारपेठेमध्ये त्याची उत्पादन विकायला जातो, त्यावेळेस तू जे फेस करतो ना, ते खूप मोठं आव्हान आहे. तुम्ही सर्वांनी आई बाबांचा हा सेन्सिटिव्हली विचार करा. आज तुम्हाला आई बाबा जे तुम्हाला फी पाठवतात, जी फी भरतात, त्याची बॅक एंड ही मुवमेंट पण बघा. भले काही जण नोकरीला असतील, पण शेती पण आहे, नोकरी पण असेल, नो प्रॉब्लेम. पण नोकरीतून तुमचा सगळं सर्वायवल करत असताना शेतीच्या आधारावर सुद्धा ते तुमच्यासाठी प्रोव्हिजन करत असतात. तर या शेती उत्पादनांवर आपल्याला काय करता येऊ शकतं का, याचाही आता मुलांनी विचार. जसं सरांनी सांगितलं की त्यांचं ते क्षेत्र नव्हतं, BSc केमिस्ट्री मध्ये ते डीप पण माहित नव्हता डेअरी मधला, पण डेअरीच्या माध्यमातून आज पुणे जिल्ह्यात सर्वात मोठा बंगला ते उभा करतायत. हे ऐकल्यावर माझ्या दूर करून आलं, आज तो तुमच्या समोरच, इथं बाहेर पडला तुम्ही की समोरच बंगला आहे, गदी माझ्या समोर 15,000 स्क्वेअर फीटचा बंगला आहे. काही पण होऊ शकतं, क्योंकि काही पण होऊ शकतं. डरना मना है, डर के आगे क्या. एव्हरीबडी नोज अबाउट द जीत. त्यांचं ते यश आहे, त्यांची ती जीत आहे. तर मित्रांनो, हे सगळं अचीव करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी अचीव करत असताना मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये हे संदर्भ घेऊन पुढे जात होतो. त्यांची प्रेरणा, हे संदर्भ, ते संदर्भ हे घेत असताना माझ्याकडे एक ॲबिलिटी, कॅपॅसिटी मला लक्षात आली. जरी माझ्याकडे भांडवल नसेल तर मला काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मी त्यावेळी नोकरी करत असताना पुण्यामध्ये फिरत होतो, पाहत होतो, सगळे वेगवेगळे माध्यम बघत होतो. त्याच दरम्यान बारामती, म्हणजे आम्हाला वांचनला जाताना बारामती मार्गे जावं लागायचं. मग या बारामतीमध्ये
माननीय आप्पासाहेब पवारांनी एक कक्ष उभा केला की उद्योजकांना मदत करण्याचा कक्ष होता. पवार साहेबांच्या माध्यमातून MIDC त्यावेळेस एस्टॅब्लिशमेंट चालू होती, म्हणजे खरेदी झाली होती, बऱ्यापैकी प्लॉट होता, रस्ते पण नीट नव्हते त्यावेळेस 91-92 साली. हा जुनी MIDC. काही इन्फ्रास्ट्रक्चर जास्त नव्हतं त्यावेळेस. ते सायनिकचं एक मंदिर निर्माण केलं होतं त्यावेळेस, गोविंदका साहेबांनी ते केलं होतं. त्यावेळेस तिथं त्यांनी एक मिटिंग घेतली होती पवार साहेबांनी, आणि त्या मिटिंगला मी आवर्जून तिकडनं आलो. मिटिंग म्हणजे काय की मित्रांनी मला सांगितलं, अरे पवार साहेब असं ते मिटिंग घेणार आहे काही. मग मी आवर्जून त्यावेळेला आलो आणि मी अटेंड केली मिटिंग. तो प्रसंग, त्याचवेळी मी आप्पासाहेब पवारांच्या ऍक्टिव्हिटीजसाठी मी पाहण्यासाठी गेलो. ते पाहिलं. माझ्याकडे फॉरेस्ट कावासाकी होती त्यावेळेस, आणि मग ते पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, यार बिन भांडवली धंदा बारामती करण्यासाठी, बारामतीमध्ये काम करण्यासाठी संधी आहे. पण ती कुठली संधी आहे? आणि मग एका कॉर्पोरेट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन या विषयाने जन्म घेतला. आणि मग कॉपनीच्या माध्यमातून मी काही चार्टर्ड अकाउंटंट्स, कंपनी सेक्रेटरी, व्हॅल्युअर्स यांच्याशी पर्सनली भेटलो की तुमच्या प्रॅक्टिसेस तुमच्या चालू आहेत, पण मी एक ऍक्टिव्हिटी करतोय की MIDC मध्ये प्लॉट मिळवून देणं असेल, SSI रजिस्ट्रेशन करणं असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं असेल, बँकांना जाऊन भेटणं असेल, त्याचबरोबर MPCB सारखे लायझनिंग असतील, वेगवेगळे लायझनिंग असतील महाराष्ट्र पोल्युशन. ह्यासाठी थोडंसं मी काम करायचं ठरवलं. मग त्याच वेळी मी त्या विभागाच्या ऑफिसर्सना जाऊन भेटलो. त्यांना मी म्हटलं की बाबा असं मी करतोय, असं तो तुमचं सहकार्य असावं. मग त्याप्रमाणे मला मिळालेला रिस्पॉन्स, मी माझं वय त्यावेळी 22च होतं, आणि त्यावेळेस मिळालेला रिस्पॉन्स म्हणजे मला असं विशेष वाटतं, जसं काही गोष्टी वैयक्तिक जीवनामध्ये डिसाईड आणि काहीतरी करण्याची प्रेरणा तुमच्याकडे असेल तर तुमच्या फेवरमध्ये तुमची सेल्फ रिअलाइज मोटिवेशन पॉवर ऍज अ गॉड म्हणून तुमच्या बरोबर असते. सगळ्यात महत्वाचं आहे, या निसर्गाने तुम्हाला ठरवून जन्म दिलेला नाही. या निसर्गाने तुम्हाला एका अशा निमित्ताने आणलेला आहे, आणि अशा वेळेस तुम्हीच तुमचे गॉड असतात. याच्यावर विश्वास करायचा. आणि अशा पद्धतीने मग ही प्रक्रिया वैयक्तिक जीवनामध्ये सुरू झाली. मी आजपर्यंत उद्योजक तर आहेच, पण उद्योजकांना कुठेतरी संदर्भ, माहिती, मार्गदर्शन आणि सल्ला देणारं माध्यम म्हणून मी भरपूर काम केले, उद्योजक घडवलेले. या परिसरातले मी भरपूर, म्हणजे मला हजारो उद्योजकांपर्यंत मी रजिस्ट्रेशन, लायझनिंगच्या निमित्ताने काय करायचं काय नाही करायचं त्यांच्याशी मीटिंग्स करायच्या, त्यांना कॉन्फिडन्स द्यायचा, या सर्व गोष्टी मी आज कार्यात करतोय. म्हणजे माझ्या आज ऑर्गनायझेशनल रिव्ह्यू घेतला तर आयुर किसान हर्बल इंडस्ट्रीच्या माध्यमातून मी हर्बल प्रॉडक्ट्स बनवतोच आहे. आयुर्ग्राम ई-कॉमर्सच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटिंग करतोच आहे. आयुर्ग्राम ॲग्रो बिझनेसच्या माध्यमातून आम्ही ॲज अ रिसोर्स फॉर द ॲग्री बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी काम करतोय. म्हणजे ॲग्रीप्रिनियर्सचं एक नेटवर्क आम्हाला या देशामध्ये किती गरजेचं आहे आणि ते जगावर राज्य करू शकतं, हे पोटेन्शियल आमच्यात आहे. तुम्ही सर्वांनी जर खरंच अभ्यास करून काही करायचंच ठरवलं तर तुम्हाला ॲग्री बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन मध्ये खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी. मग ते AIचं माध्यम असेल, ते टेक्नॉलॉजीचं माध्यम असेल, ते मार्केटिंगचं माध्यम असेल, ते डिजिटल मार्केटिंगचं माध्यम, म्हणजे AI म्हणजे डिजिटल मार्केटिंगचा संदर्भ आला तरी, पण ह्या सर्व गोष्टींचा उपयोग ह्या माध्यमातून होतो. आणि मग ही एक्झिक्युशन प्रोसेस आहे माझी. मी ऍक्टिव्हिटी करतोय आता, आणि हे करत असताना ठिकठिकाणी जाऊन मी स्वतः माझी AIBM एक मुवमेंट आहे, अज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, की जिथं फक्त फ्री आहे, यात काय मी पैसे वगैरे काही घेत नाही, हे फ्री आहे. ती मुवमेंट अशी आहे की जिथं आज तुम्ही सर्वजण पर्सनल डेव्हलपमेंटसाठी कार्यरत आहात, की जिथं तुम्ही एज्युकेशन हा तुमच्या आता वाट्याला आलेला आहे क्रायटेरिया. एज्युकेशन तुम्हाला घ्यायचं आहे, आज सिलेबस कव्हर करायचा आहे, सरांनी सांगितलेले काही तुम्हाला प्रोजेक्ट्स असतील किंवा तुम्हाला दिलेले काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतील त्या तुम्हाला पूर्ण करायच्या. हे करत असताना तुम्हाला तुमचं स्वतःचं रिअलायझेशन पण कॅरी करायचं आहे. हे करत असताना तुमचे काही पर्सनल हॉबीज आहेत, पर्सनल इंटरेस्ट आहेत, त्यांनाही कॅरी करायचे आहे, बरोबर आहे की नाही? तर मग अशा वेळेस
हे सगळं कॅरी करत असताना अशा वेळेस तुम्हाला एका चांगल्या इंटरॅक्टिव्ह इन्फॉर्मेशन शेअरिंगचा रिसोर्स पाहिजे असतो. एम आय राईट ऑर रॉंग? तुम्हाला एखादी माहिती चांगली मिळाली, त्यातनं तुमचा आत्मविश्वास वाढावा असं तुम्हाला प्रत्येकाला वाटतं आहे की नाही? त्याच द बेस्ट कॅपॅबिलिटी, दॅट इज द रिचनेस ऑफ द लाईफ. ज्या व्यक्तीचं इन्फ्लुएन्शियल नेटवर्क चांगलं आहे, ज्या व्यक्तीचं प्रभावी नेटवर्क चांगलं आहे. प्रभावी नेटवर्क म्हणजे काय? विचारा, कोणालाही मी म्हणणार आहे की इथे सांगायचं प्रभावी नेटवर्क म्हणजे काय, विचार करा. तर मी त्याच्यावर आता नाही सांगणार. तर प्रभावी नेटवर्क तुमच्याकडे पाहिजे, तुमच्याकडे चांगला सत्संग पाहिजे. सत्संगामध्ये काय काय असतं? तुमचा मित्रपरिवार तुमच्याबरोबर पाहिजे. पण तो मित्रपरिवार कसा असावा? तुमच्याबरोबर मस्ती असते, दुनियादारी करा, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्याबरोबर इन्फॉर्मेटिव्ह इंटरॅक्शन शेअरिंग पण तेवढंच महत्वाचं. जे संदर्भ त्याला माहिती नाही ते द्या ना तुम्ही त्याला माहिती. तुम्हाला जे माहिती नाही ते त्यांनी द्यावं. या अपेक्षा ठेवून तुम्ही चर्चा केली तर का नाही मिळणार तुम्हाला इन्फॉर्मेशन? 100% मिळणार. द डोअर विल बी ओपन फॉर यू. तुम्ही माहिती एखादी चांगली द्या, तो पुढच्या वेळी तुम्हाला नक्की माहिती देणार, एवढंच लक्षात ठेवा. त्यांनी माहिती आधी द्यावी अपेक्षाच करू नका. द टाइम विल स्टार्ट फ्रॉम यू फॉर युअर प्रोग्रेस. तो असा आहे. तर कुठल्याही मीटिंग मध्ये गेला, कुठल्याही याच्यामध्ये काही फोकस असा करायचा की सत्संग. मी आज तुमच्यासमोर बोलतोय ना, माझ्याकडे खरंच सांगतो, मी पहिल्या 3 वर्षात कॉलेजच्या पिरियडमध्ये तर माझ्याकडे ही आयडेंटिटीच नव्हती की स्टेजवरून काहीतरी बोलावं. स्टेजवरून बोलणाऱ्या लोकांना माहिती की माझं इथं दांडर करायचं. म्हणजे आमचा जवळचा एखादा मित्र होता कॉलेजला, तो बोलायचा त्यावेळी माझीच धडधड होती, कसं बोलतात, हाऊ इज पॉसिबल असं वाटायचं. पण हे शक्य आहे. अशक्य ते शक्य आहे. पण ते केव्हा? जेव्हा कळतं अरे मीच तर मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, असं कोण आहे, मलाच उभं राहायचं, काय फरक पडतो, मी काय काय हे काय. हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आणि हा आत्मविश्वास घेऊन जर तुम्ही पाऊल टाकायचं ठरवलं, कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी तुमच्याकडे असे पर्याय उभे राहतात की तुमच्या परिस्थिती अनुकूलमध्ये आणणारे ते माध्यम करतात. काही ठिकाणी संकट आहेत, संघर्ष आहे, अडचणी आहे, थोडस अडचणी का नसू नये, बरोबर आहे की? कडवटपणा असल्याशिवाय गोडीची ती काय किंमत आहे? असंच आहे ते. संकट आणि संघर्ष सुद्धा हा कडवटपणा आहे, पण ते गोडीसाठीच ते औषध आहे. तुमच्या आनंदी आणि सुखावह जर्नीसाठीच ते औषध आहे, मेडिसिन आहे. त्यामुळे संकट संघर्षांना सामोरं हे गेलंच पाहिजे. तो तुमचं प्रभावी नेटवर्क हे फार महत्वाचं आहे. सत्संग महत्वाचा आहे. तुमच्याकडे असणारे संदर्भ महत्वाचे, रेफरन्सेस महत्वाचे. तुम्ही अभ्यास करत असताना तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसला कनेक्टेड अजून असे संदर्भ तुमच्याकडे पाहिजे की ज्या संदर्भाचा नकळत तुमच्या वैयक्तिक थॉट प्रोसेसवर परिणाम होत असतो. बघा मित्रांनो, सकाळी किती वाजता उठणं हे एक जसं महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. सकाळी उठल्यानंतर हलकासा व्यायाम करणं. व्यायाम करत असताना बरं तुम्ही एक्सटिरियरला व्यायाम करत असाल तर छानपैकी गाणं गुणगुणणं, स्वतःसाठी गप्पा मारणं, स्वतःमध्ये काही मनातून गप्पा मारा, गाणं गुणगुणताना थोडासा आवाज करा, काही प्रॉब्लेम नाही. नोबडी विल स्टॉप यू फ्रॉम दॅट. एवढं पण काय आपण अगदी काय मोठा आवाज करून नाचून करणार नसतो, गुणगुणायचं असतं. तेव्हा आनंदीदायी जीवनासाठी जे काही विषय आहेत ना ते मी कॅरी करतो. तुम्हाला तुमचं वजन मेंटेन करायचं असेल, तब्येत छान ठेवायची असेल, बरोबर आहे ना? लक्षात घे, तुला वजन कमी करायचंय तर वजन मेंटेन करायचं असेल, आनंदी राहायचं असेल, थकवा नसावा मनामध्ये, म्हणजे बुद्धीमध्ये थकवा येतो कधी कधी. थकवा येणं म्हणजे माणूस फ्रस्ट्रेशन मध्ये जातो. फ्रस्ट्रेशन मध्ये जाण्याची काय गरज आहे? मी अपंग नाही, माझे 2 हात, 2 पाय, 2 डोळे, माझी बुद्धी, माझ्याबरोबरचा मित्र परिवार चांगला आहे, माझे आई बाबा माझी काळजी घेतात. काही ठिकाणी काही जणांचं
फॅमिली काही प्रॉब्लेम असतील, पण त्यांनाही इग्नोर करून सुंदर लाईफ असू शकतं हाही विचार करण्यासाठी तुम्हाला तुमचं रिअलायझेशन आहे ना. तर हा ॲटिट्यूड, हा अप्रोच ठेवून तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये जर काही करायचं ठरवलं तर काय होतं याचा अनुभव मला आलेला आहे मित्रांनो. म्हणून मी मगाचपासून काय सांगितलं की वैयक्तिक जीवनात अडीअडचणी आल्या, संकट आली, संघर्ष आला, पण तो संघर्ष कॅरी करत असताना चांगली माणसं पण मिळाली. म्हणजे मला असं आठवतं, मी बऱ्याच वेळा रिअलाइज करायचो, रेल्वेने चाललोय मी अचानक, आणि रेल्वेने चाललो एकदा लखनौला, असंच मला एक ऑपॉर्च्युनिटी, ते माळीसर म्हणून ते न्यू इंडिया इन्शुरन्सची अशीच ओळख झाली होती की इम्प्रेशन तयार व्हायचं. तुम्ही सुद्धा वैयक्तिक जीवनात आहे ना, कायम चेहऱ्यावर हास्य असेल ना, चला हसा सांगतो तू नाही, आता बरोबर किती फरक पडला. आता मला सांग, तू नाही हसलास आणि त्याच्याबद्दल हसत नव्हतास, फरक जाणवला हसल्यानंतर? क्या इज अ पॉवर, स्माइल इज अ पॉवर, बरोबर आहे की नाही? तर तुमच्या चेहऱ्यावर हास्य पाहिजे, आणि हे हास्य असलं की प्रभाव तयार होतो आणि माणसं तुमच्याशी जोडली जातात, आणि ती नुसती जोडली जात नाही, तुम्हाला चांगलं मार्गदर्शन पण दिलं जातं. तो रेल्वेमध्ये असंच मला नेहमी वाटायचं, सवय झाली होती की पुस्तकं वाचण्याची मला थोडासा कंटाळा असायचा. मग मला त्यावेळेस एक लक्षात आलं की आपण आता माणसं वाचू. आता मग माणसं वाचायची म्हणजे त्याचं नाव विचारलं, मी काय करता विचारलं, ते कुठल्या क्षेत्रात काम करताय, मग त्या क्षेत्राचे विषय असणारा एखादं नॉलेज आपण शेअर करायचं. काहीतरी असतंच ना थोडंफार तरी नॉलेज असतं, ते शेअर करायचं. तो माणूस अख्खं पुस्तक तुमच्यासमोर वाचून दाखवतो, त्याचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला देतो. बरोबर आहे ना दिदी? तिला अनुभव दिसतोय का? ही फॅक्ट आहे. तुम्हाला सत्संगाचा फायदा, माणसं तुम्हाला मार्गदर्शन देऊन जातात, फक्त तुमचं लक्ष पाहिजे, तुमचा अटेंडन्स पाहिजे. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय ना, तुपे साहेबांसारखा बंगला उभा करायचा ना. किती जणांना बंगला उभा करायचा तुपे साहेबांसारखा? काही जणांचे हात नाही बघा, कॉन्फिडन्स नाही का सर उगाच काय पण प्रश्न विचारतो. तुझं नाव काय? शेवटी सगळ्यात कॉर्नर बॅक बेंचर यशस्वी होतं पाहिजे. ऋतुराज रघुनाथ साबळे, उद्याचं भविष्यात काही यशस्वी होते. आता त्याला कळलं, मग त्याने हात वर केले नाही, पण आता असं म्हणल्यानंतर त्याच्या लक्षात आली की होणार यशस्वी. बरोबर आहे ना? मग तो हात का नाही वर केला? ऋतुराज, तू माझ्या लिस्टवर येणार आहे आणि तुला मोठं राहिलेलं पाहून तुझा सत्कार करायला येणार. त्यावेळेस मी सुद्धा तुझ्यापेक्षा खूप मोठं व्हावं ही माझी अपेक्षा करतो तुझ्या या प्रोत्साहनामुळे. तर असं आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते, प्रत्येकाच्या मनामध्ये संवेदना असते, भावना असते, परंतु इनिशिएटिव्ह मध्ये कारणं सांगितली जातात. आता जसं त्याने एक कारण सांगितलं म्हणून मी फॉलो करणार आहे. त्यांनी कारण सांगितलं मला मोठं व्हायचं त्याच्या विषयात, फॅक्ट सांगितले असेल, फॅक्टच आहे ना. तर तुम्ही प्रत्येकाने डिसाईड करायचं की व्हॉट आय मस्ट हॅव टू डू, व्हॉट इज माय पॉवर अँड हु आर विथ मी. या कॉन्फिडन्स, या हु आर विथ मी आहे ना, फक्त कुटुंबापुरती मर्यादित नाहीये. तुमचे मित्र, तुम्हाला योगायोगाने जसा हा प्लॅटफॉर्म मिळाला, देशमुख सरांसारखे, अडसूळ सरांसारखे, निंबाळकर सरांसारखे हे जे प्राध्यापक मिळाले, दॅट इज तो पार्ट ऑफ युअर लाईफ जर्नी ना, ते पण व्हॅल्युएबल आहे. इट्स युअर ड्युटी टू आस्क देम, इट्स युअर ड्युटी टू कीप गुड रिलेशन्स विथ देम, इट्स युअर ड्युटी टू मेक yourself comfort with them. Am I right or wrong? Absolutely ना. किती इंटरेस्टिंग आणि साध्या गोष्टी आहेत, अवघड काही नाही आहे की नाही. आता कळकळून असलं, आता तुलाच बोलणार आहे. का तुला बोल, कोणी मनावरच येत नाही, मी असं
माझी, असं काही नाही. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग. इथं आल्यानंतर तुमचा एक फोटो पण काढला नाही की तुम्ही भविष्यात सगळ्यांना दाखवा, तुमच्या स्टेटसला ठेवा. त्यामुळे मनाची तयारी करा की फक्त आस्क म्हणून काही गोष्टी विचारणार, बरोबर आहे. तर आता मी थोडंसं उरक्त विषय घेतो, कारण पर्सनल लेवलला तुम्हाला कधी पण काही पण इन्फॉर्मेशन लागली इंटरॅक्टिव्ह लेवलला तर आय विल बी देअर. 100% इज देअर. तुमच्या वैयक्तिक जीवनात ऋतुराज तुला ते 100% मोठं व्हायचंच आहे, तुला आता 30 नाही लागत. का माहिती का, असं बोलणारं कोणतरी पाहिजे ना, आहे की नाही. त्याशिवाय आग लागत नाही. आग लागली पाठीमाग आग असते की माणूस जेवढा धावून पळतो, जसं असं पळताना अचानक कुत्र लागल्यानंतर कसं जोरात पळतो. म्हणजे त्याचे मिनिट्स ऑफ हे काढले तर त्यावेळेस सगळे एनर्जी तिथे एकवटतात आणि त्याचा स्पीड वाढतो, पॉवर वाढतो, बरोबर आहे. आणि तोच तीच ईर्षा, तीच जिद्द घेऊन आम्हाला तुम्हाला पुढे जायचंय. आणि त्यासाठी संस्था तुमच्या बरोबर आहे, आमच्यासारखे उद्योजक तुमच्या बरोबर आहेत. वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या टर्नओव्हरचा एवढ्या मोठा उद्योजक आज तुमच्याकडे इथं उपलब्ध होतो. आणि माझंही नशीब समजतो की आज माझ्या मित्र इथं थांबले. तर मग सर म्हणलं तुम्ही त्यांना वेळ नाहीये, लवकर जायचंय. आणि आय एग्री विथ यू, नो प्रॉब्लेम. कारण आज एवढ्या कामगारांना त्यांच्या जबाबदाऱ्या असतात, सगळ्या गोष्टी असतात. अहो 24 तासाचं बायफर्गेशन जर केलं ना अशा उद्योजकांचं, फ्रॅक्शन ऑफ सेकंडला एक्झिक्युशन प्रोसेसमध्ये त्यांच्याकडे लायबिलिटीज आहेत. आणि त्याच वेळी सायमल्टेनियसली रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहेत. आणि लायबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन स्वतःसाठी वेळ काढून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, अरे क्या बात, व्हेरी नाईस ऑपॉर्च्युनिटी. तर ती प्रत्येक जणांनी घ्यावी असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. जॉब करा तुम्ही, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष तुमच्या क्षमतेत तिथपर्यंत जॉब करा. पण जॉब मध्ये जर कधी इन्सिक्युअर वाटलं, तुम्हाला असुरक्षित वाटलं आणि जॉब मध्ये जर प्रोग्रेस फील नाही आला, तर मात्र तुमच्यासाठी एक अंतिम संधी म्हणजे उद्योजक, बरोबर आहे की नाही. की जिथं खऱ्या अर्थाने मी मगाशी म्हणालो तसं शिफारस लागत नाही, लाचार होण्याची गरज नाही, बरोबर आहे. स्वयंकर्तृत्वाने स्वावलंबी जीवन जगण्याची जी श्रीमंती आहे ती एन्जॉय करू शकता. भले भाजी भाकरी असली तरी ती मनाच्या श्रीमंतीची भाजी भाकरी असते. त्याचं काय होतं ते तुम्हाला कळलं. भाजी भाकरी त्यावेळेच्या आमच्या जीवनात काय भाजी भाकरीच असायची. आताच हे पिझ्झा काय 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 आले असं. तर अशा पद्धतीच्या या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जी काही बेसिक शिदोरी पाहिजे तुमच्या सोबत, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं सातत्य महत्वाचं. सरांनी कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सिस्टंट एफर्ट्स महत्वाचे. आणि ते एफर्ट्स घेत असताना तुमच्याकडे असणारं नॉलेज, इन्फॉर्मेशन खूप महत्वाचं. म्हणून मी नेहमी गेल्या वेळेस सांगितलं की अज्ञानाचा पडदा तुमचा दूर झाला की आपोआप तुम्हाला काय मिळणार आहे, काय मिळणार आहे, काय मिळणार सांग. लिहून घेतलीस काय मिळणार आहे. सिरियसली सिन्सिअर दिसते, सांग ना काय मिळणार आहे. अज्ञानाचा पडदा दूर केला, मी अज्ञानाचा पडदा दूर केला, काय मिळेल मला. क्या सगळ्यांनी या ज्ञानासाठी स्वतःची काय, कारण तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यात राहणार आहे आयुष्यभर की अज्ञानाचा पडदा दूर केल्यानंतर काय मिळतं, ज्ञान मिळतं. ज्ञान मिळणं म्हणजे क्युरिओसिटी. आणि त्याच्यासाठी आवश्यक काय, तुमचा इंटेलिजंट कोशंट महत्वाचा आहे, तुमचा इमोशनल कोशंट EQ महत्वाचा आहे. आणि तसंच मी असंच क्रिटिकल थिंकिंग मधनं फील झाला म्हणून मी बोलतो तुमच्याकडे अंडरस्टँडिंग कोशंट पण महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आजकाल ते फेसबुक व्हॉट्सअपमुळे जे युनिव्हर्सिटीज तयार झालेल्या आहेत त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जी काही इन्फॉर्मेशन मिळतात त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन कोशंट पण महत्वाचं आहे. तुमच्याकडं तुम्ही भावनिक पाहिजे, तुम्ही हुशार पाहिजे, तुम्ही तुमचं समजूतदारपणा पाहिजे, बरोबर आहे. आणि हे सगळं करत असताना तुमच्याकडं स्वतःकडं काय पाहिजे, शेवटचा ऑब्झर्वेशन, निरीक्षण पाहिजे. तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही स्वतःला रिअलाइज करून जर डिसाईड केलं तर मला एक 100% खात्री आहे की जसं मी मगाशी म्हणालो
तसं सर्वच्या सर्व यशस्वी उद्योजक 100% होऊ शकतात जर जॉबमध्ये तुम्हाला इन्सिक्युअर फील आला तर. बरोबर आहे नाही? आणि जॉबमध्ये संधी मिळत गेल्या तर यू डू इट, नो प्रॉब्लेम. आणि अशा वेळेस मी अडसू सरांनाही मगाशी सांगितलं की मी माझा जो नंबर आहे तो त्यांनाही शेअर करतो. तर तुम्हालाही जर नंबर पाहिजे असेल तर तो नंबर का शेअर करा. तर आम्ही एक चांगल्या पद्धतीची असोसिएटेड मुवमेंट सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही एकमेकाला इन्फॉर्मेशन शेअरिंगसाठीचं एक माध्यम म्हणून, आता हे सगळे आहेत पण रियालिटी हा वेगळा प्रकार आहे. रियालिटी म्हणजे मग ती रियालिटी घेऊन आम्ही आता पुढे जातोय. त्याच्यामध्ये आमच्याकडे आता काही बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत, काही प्लेसमेंट आहेत चांगल्या, की OJT म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंगचे ज्या अपॉर्च्युनिटी, जसं संस्था पण तुमची मदत करते, काम करते. म्हणजे गेल्या वेळी आम्ही एका कार्यक्रमाला हजर होतो तर त्यांनी MOU पण केले, हे पण चांगलं आहे. पण तरी सुद्धा हा थांग सागर आहे, फार मोठं संधी क्षेत्र आहे अख्ख्या जगात. जर आपल्याला खऱ्या अर्थाने एस्टॅब्लिश होण्यासाठी जर काही अपॉर्च्युनिटीज मिळाल्या तर येस, देर आर सम गुड अपॉर्च्युनिटीज. काही फ्रँचायझी नेटवर्कमधून सुद्धा काम करण्यात आहे आपल्याकडे, काही अशा बिझनेस अपॉर्च्युनिटी त्यातून तुम्हाला महिन्याला एक चांगला रेव्हेन्यू मिळू शकतो. असं करतो. तर अडसूळ सरांकडे मी माझं हे देतो आणि तुमचं प्रत्येकाचा मोबाईल जर त्यामध्ये तुम्ही त्या ह्याच्यामध्ये केला तर तुम्हाला ते इन्फॉर्मेशन येत राहते, इन्फॉर्मेशन येत राहतील वेगळ्या पद्धतीने. आणि कुठंतरी आपण मी आज दिलंय, तुमच्यावर इंटरॅक्ट केलंय, तुम्ही मला ऐकलेलं आहे, कुठंतरी ह्याचं पुढं परत कन्व्हर्जन व्हॅल्यूज पण तयार झाल्या पाहिजेत ना. तर त्या निमित्ताने आपण ह्या गोष्टी आता करायचं ठरवलेलं आहे. मी माझा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी तर सक्षम आहेच, मी करतोच आहे. माझं फॅमिली सर्वायवल इज अ नॉट अ प्रॉब्लेम फॉर मी. पण त्याच वेळेत एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सुद्धा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण आम्ही यशस्वी उद्योजक झालो पाहिजे, यशस्वी शास्त्रज्ञ असलो पाहिजे आणि बरोबर आहे ना, मार्केटिंगमध्ये, सेल्समध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये कुठं ना कुठंतरी आम्ही यशस्वी झालो पाहिजे. तर हा अप्रोच, हा ॲटिट्यूड डोळ्यासमोर ठेवून मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने एक अटेंडन्स द्या आणि तो अटेंडन्स देऊन तुम्ही प्रत्येकाने वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी व्हायचे. आता मी 2 जणांना बोलवा, स्वतःहून यायला इच्छुक असलेल्यांनी पहिले दाखवतो. क्या बात, क्या बात, जोरदार का प्लीज. तर तुम्ही सांगितले त्याप्रमाणे हे तर यशस्वी झालेच. कारण वक्तृत्व हा विषय असा आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी, तो खूप गरजेचा. आता तुम्हाला प्रत्येकाला वाटणार आहे मी पण जायला पाहिजे, बरोबर आहे नाही? त्यामुळे प्रत्येकाला संधी 100% मिळणार आहे.